पण गेली 8 ते 10 वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही, मला महिना 50,000 रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू. शेवटी अंधेकरच आहे ना ते, कोणाच्या जीवावर करणार? शेवटी अंधेकर कंपनीच आहे ती. दादांचं आम्हाला काही भेट झाली नाही, पण चोबे सर आम्हाला भेटले होते. दादांचे पीए जे आहेत त्यांची मी सर्किट हाऊसला जाऊन भेट घेतली होती, पण ते मला म्हणले की माझ्याकडनं वैयक्तिक याच्या कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही. पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं तर मी अजून सांगतोय की माझ्या जे पोलिस सहकार्य करतात त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला पुढे आलं की ती जी अंधेकर टोळी त्यांची दहशत आहे ती थोडक्यात हे करतील पोलीस. त्याचा नाला असतो वाडा, त्या जागेमध्ये आमचं दुकान आहे. आमच्याकडे लायसनदारी आमच्याकडे गाळ्याचे 3 गाळे आहेत, 3 लायसन 50, 51 अशी प्रकार करते. पण गेली 8 ते 10 वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही, मला महिना 50,000 रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू. आणि काही करून मला दर महिन्याच्या 25 तारखेला ते 5 तारखेला मला खंडणी हप्ता हा आलाच पाहिजे. नाही दिला तर तिथं धंदा करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही. आमच्या अंधेकर टोळीचं तुला नावही माहितीये आणि आमची दहशती किती वर्षापासून चालू आहे ते पण माहितीये. हे सर्व त्यांनी अशा प्रकारची धमकी देऊन माझ्याकडनं गेल्या 8 वर्षापासून जवळ आतापर्यंत 48 लाख रुपये घेतलेत. आणि मी मागच्या 1 महिन्यापासून त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही, त्याच्यामुळे माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानासाठी आपण लावतो, स्टँड वगैरे, कुंदे वगैरे सगळं ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं. त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टेम्पो मध्ये भरून सगळं त्यांनी नेऊन त्याच्या बिल्डिंग मध्ये ठेवून दिलंय. कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे? तुम्ही तक्रार केली होती पक्ष प्रमुखांकडे, काय झालं? आम्ही चोबे सरांकडे पण गेलो होतो, पण चोबे सर कुठल्या पक्षाचा आहे? अजितदादा गटाचे नगरसेवक आहेत. त्यांचे मिसेस आई आणि त्यांचे वडीलही नगरसेवक होते. पण त्यांची दहशत एवढी, त्या दहशतीमुळे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो, नाही म्हणत होतो. पण गेल्या 2-3 महिने झाले आम्हाला खूप त्रास दिलाय. आणि या त्रासामुळे आम्ही आता स्वतःहून डेअरिंग करून म्हणजे जीवाची पर्वा न करता मुलाबाळांसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. अजितदादा काय म्हटले? दादांचं आम्हाला काही भेट झाली नाही, पण चोबे सर आम्हाला भेटले होते. दादांचे पीए जे आहेत त्यांची मी सर्किट हाऊसला जाऊन भेट घेतली होती, पण ते मला म्हणले की माझ्याकडनं वैयक्तिक याच्या कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी परस्पर शिवमांदेकर याला फोन केला परस्पर आणि म्हणले की असे परदेशी मी हे नवरा बायको आले होते, ते तुमची तक्रार घेऊन आले होते. त्यानंतर मला अंधेकरांचे फोन चालू झाले होते, पण मी ते फोन रिसिव्ह केला नाही. आणि मला म्हणले की दुसऱ्याकडे फोन करून सांगितलं की तू असे कुठल्याही प्रकारचे येडेचाळे करू नको, नाहीतर तुला माहिती आम्ही काय आहे ते. तुमच्या काही जीवाला धोका आहे का? काय आमच्या आता जीवाला धोका आहे, माझ्या परिवाराला बी परिवाराच्याही जीवाला धोका आहे. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, 2 जुळी मुलं आहेत. माझी मुलंही लहान आहेत. अजितदादांनी काही केलं नाही? दादांपर्यंत अजून निरोप गेला नसेल, त्याच्यामुळे दादांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतली नाही. पोलिसांनी पूर्ण प्रकारे सहकार्य केलं. पोलिसांनी मी तक्रार दाखल गेल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात अटकही केली दोघांना. अजून 3 ते 4 जण फरार आहेत. पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं तर मी अजून सांगतोय की माझ्या जे पोलिस सहकार्य करतात त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला पुढे आलं की ती जी अंधेकर टोळी त्यांची दहशत आहे ती थोडक्यात हे करतील पोलीस. 5 वाजता मार्केटला जाते, रात्री 9 वाजेपर्यंत उभी राहते, दिवसभर उभी राहते. आणि ते पैसे नाही दिले की तो म्हणायचं दुकान खाली करा, नाहीतर दुकान फेकून देईल, अशा 10 वेळा धमक्या द्यायचा. आम्ही त्या भीतीने रात्रंदिवस आम्ही लहान पोरांसकट आम्ही काम करायचो. आमची सून, आमचा मुलगा, आमची पोरं, आमची बहिणीची 2-4 पोरं आहे, ती पण सगळी कामं करायची. पण हा काय ऐकायला तयार नाही. शेवटी आम्ही त्याला खूप विनवण्या केला, 2 महिने विनवण्या केला. बाबा असं नाही, तसं नंतर देऊ तुला, आता आमच्याकडे परिस्थिती नाहीये, आम्ही नंतर देऊ. तो काय ऐकायला तयारच नाहीये. त्यांनी शेवटी सोमवारी 28 तारखेला त्यांनी आमचं सामान सगळं फेकून दिलं. आणि नंतर आम्ही सामान आणायला गेलो, एका साईटला बांधलं तर त्यांनी तिथं पोरांना पाठवून रात्रीच्या वेळेस त्याच्या गोडाऊन मध्ये ते लॉक करून ठेवलं. आम्ही 10 वेळा परत आम्ही गेलो परत. कुणाच्या जीवावरती दहशत करायची? शेवटी अंधेकरच आहे ना ते, कोणाच्या जीवावर करणार? शेवटी अंधेकर कंपनीच आहे ती. आम्ही 10 वेळा त्यांना सांगतोय की बाबा आमचं सामान आम्हाला दे. दिले भरपूर, 48 लाख रुपये दिले आतापर्यंत. 48 लाख रुपये आतापर्यंत. त्याला दरमहा 50,000 दरमहा. गुगल पे नको, भाडं घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो, सगळ्या मच्छीवाल्यांकडनं घेतो. जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात. कोणी असं नाही म्हणत नाही. 5,000, 5,000, 10,000 असं कोणी नाही म्हणत नाही, सगळे देतात. 25,000, 5,000
सगळे खंडणी देतात, सगळे 5,000, भीतीपोटी 5,000, सगळे ते हे 35,000 नाहीतर आमच्याकडे दमदाटी दिले मारून आणि टाकल, हे 5,000 करल ते दिले. करल सगळे देतात. आणि त्यांचं आमची साथ दुकाने आहे. असून सुद्धा आम्हाला जोर आहे, अटक कारण झाली. मार्केटला धंदा नाही आता, पहिल्यासारखा धंदा नाहीये मार्केटला आता. हा?